नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पालक पनीर कसा बनवायचा। त्यासाठी इथं मी पालकाची एक पेंडी व्यवस्थित निसून धुवून कट करून घेतलेली आहे। तर चला आपण सुरू करूया पालक पनीर बनवायला। इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकून घेऊया साधारण 1 चमचा तेल। आपल्याला प्रथम पालक हा थोडा वाफवून घ्यायचा आहे। त्यामध्ये टाकूया तेल, त्यामध्ये टाकूया साधारण 1 टोमॅटो आहे जे चिरले मी, ते टाकूया। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया पालकाला थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये टाकून घेऊया एक कप पाणी आणि झाकून ठेवू साधारण 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांसाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे। साधारण 5 मिनिटं झालेले आहे, तर आपण ते आता काढून घेऊया। पाच मिनिटं झालेले आहे। छान असा पालक आपला वाफलेला आहे। आता हा पालक आपल्याला पूर्णपणे थंड करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। तर आता मी गॅस बंद करत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवत आहे। अशा प्रकारे पालक आणि टोमॅटो मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, नाहीतर आपलं शिजतानाचे पाणी आहे त्यामध्येच तुम्ही ते बारीक करू शकता। तर अशा प्रकारे त्याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। तर चला आता फोडणी देऊया। फोडणीसाठी लागणारा मसाला मी या वाटीमध्ये काढून घेत आहे। त्याच्यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ। अशा प्रकारे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। यामध्ये टाकूया 2 चमचे पाणी। आपण तयार केलेल्या ह्या पालकाच्या पेस्ट मध्येच आपल्याला साधारण आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे। तर 4 हिरव्या मिरच्या मी टाकून ते पेस्ट बारीक करून आणखी घेणार आहे। अशा प्रकारे हिरवी मिरची टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपण जो मसाला घेतला होता त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून ते ठेवलेलं आहे। चला आता फोडणीची तयारी करूया। इथे मी 30 कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकून घेऊया साधारण 1 पळी तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया जिरे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे। छान तळल्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 चमचा लसूण। फक्त लसूण टाकलेला आहे, अद्रक नाही। ते मस्त लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। लालसर झालेला आहे। यामध्ये टाकूया आता आपण जो पाणी टाकून मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे। तो 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण ही पालक, टोमॅटो आणि हिरवी मिरचीची केलेली पेस्ट। त्याला पण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी यामध्ये टाकून घेत आहे। साधारण ह्याला 5 मिनिटं आपल्याला असंच कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे, कारण पालकाचा जो वास आहे किंवा स्मेल आहे तो कमी येतो, त्यामुळे हे 5 मिनिटं आपण शिजू देऊया। इथं 2 चमचे मी साय घेतलेली आहे, त्याला थोडंसं फेटून घेऊया। तुमच्याकडे बटर असेल तर बटरही टाकू शकता, पण इथं माझ्याकडे साय अवेलेबल होती म्हणून साय घेतलेली आहे। आता आपण ते टाकून घेऊया पनीर, ह्या पालक पनीर मध्ये।
आपल्याला ही साय यामध्ये टाकायची आहे. मस्तच आणि ती छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. छान प्रकारे ती अशी मिक्स करून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेलेच आहेत. आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया पनीरचे पीसेस. पनीरचे पीसेस टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ते शिजवायचं नाही. साधारण 2 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे. जास्त शिजवल्यानंतर पनीर हे चिकट होतात रबरासारखे. 2च मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनिट झालेले आहेत. आपली भाजी तयार आहे. तर आता मी गॅस बंद करत आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्हाला जर माझ्या ह्या पालक पनीरच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.